आपल्याला माहिती आहे कन्याकुमारी कोण होती आणि त्याचं नाव कसं पडलं. एक दैत्य होता, त्याचं नाव होतं भांडासूर. भांडासूरला एक वरदान होतं ब्रह्मदेवाचं की त्याला एक स्त्री या कुमारीच मारेल, म्हणून तिन्ही महादेव तिथे निष्फळ ठरले. त्या भांडासूरनी थैमान केलं होतं पृथ्वी तलावर, गरिबांना सगळ्यांना तो मारत सुटला होता, अन्याय करत होता. बरेच देव लोक या मनुष्यगण वैतागले. त्यांनी देवास निवेदन केलं. आता निवेदन करताना ते गेले विष्णूकडे आणि विष्णूला सांगितलं की असं असं आहे, असं एक भांडासूर नावाचा राक्षस थैमान करतोय आणि अशा कुमारी, त्याला कोण कुमारीच मारू शकते, त्याचा वध करू शकते. मग तेव्हा काही देवांनी म्हणजे विष्णूला, शंकराने, महादेवानी, नंतर ब्रह्मानी असं एक निवेदन केलं की तुमचं एक पुत्री जन्मास घाला. आणि त्यांनी एक पुत्रीचा जन्म दिला. त्या पुत्रीचं नाव होतं कन्याकुमारी. कन्याकुमारीने जे भारताचं टोक आहे तिथे जाऊन तिने तपस्या केली होती आणि तपस्या करून तिने शक्ती प्रदान केली, महादेवाची, विष्णूची, तर ब्रह्मदेवाची, आणि त्या दैत्याला परास्त केलं. पण त्याच्यामध्ये एक अट होती की तू कुमारी असायला पाहिजे, म्हणून तिने लग्न नाही केलं. ज्या ठिकाणी तिने तपस्या केली आणि दैत्याचा वध केला ते आज त्याला आपण कन्याकुमारी असं बोलतो.